हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर आता सकाळची सगळी कामं मला उरकायची आहेत, कारण जेव्हापासून मी गावावरून आले ना तेव्हापासून ना एकदम म्हणजे घरात सगळा पसारा पडलाय बघा. ते पण मला पूर्ण साफ करायचं आहे. आणि त्याच्यानंतर किचन ओटा आणि घरातला सगळा पसारा हे सगळं काढायचं आहे. त्याच्यानंतर रस बनवायचा आहे, भाजी बनवायची आहे. ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता सुरुवातीला ना सगळा पसारा वगैरे थोडंसा काढून घेणार आहे. मी थोडंसं आवरलंय, थोडंसं आवरायचं आहे. तर आणि काय झालंय माहिती का, काल किंवा परवा काय तर असं मी चॅनल माझं जरा चेक केलं तर काय झाले माहिती का, माझं ना चॅनल आहे ना फक्त आता 7-8 महिने झालं असेल माझं चॅनल आहे. पण 7-8 महिने न दाखवता माझं चॅनल आहे ना 2021 दाखवते. तर तसं काही नाही, माझं चॅनल 7-8 महिन्याचं आहे. पण मला काय प्रॉब्लेमच कळत नाही की असं का दाखवते. तर मला पण समजत नाही की 2021 दाखवते ती चॅनल, म्हणजे चालू केलेलं म्हणजे माझं चॅनलला 2021चं दाखवते. तसं माझं चॅनल नाही, माझं चॅनल 7-8 महिन्याचं चॅनल आहे. तर ती काय प्रॉब्लेम आहे म्हणजे कुणाला माहिती असेल तर मला सांगा. मला नक्की समजत नाही की दुसऱ्यांचं जर चॅनल असेल ना तर त्यांनी जेव्हापासून सुरुवात केली ना तेव्हापासून त्यांचं समजते की बाबा ह्या तारखेला सुरुवात केली आहे, ह्या वर्षाला सुरुवात केलेली आहे. माझं तसं दाखवत नाही आहे. माझं चॅनलचं ऋतुराज जाधव 2021 दाखवते आणि माझं चॅनल आहे 2025चा आता नवीन चॅनल आहे. तर असं का होतंय मला माहित नाही. पण मी बरेच दिवस झालं म्हणजे त्या व्हिडिओमध्ये शेअर करावं, कोणाला माहिती असेल तर ते कोण नवीन युट्यूबर ज्या लेडीज असतील ते मला सांगतील. पण बघू कोणी सांगितलं असं का होतंय, कारण मला याचं काय समजत नाही. म्हणून म्हटलं थोडंसं शेअर करावं. आणि मध्ये 1-2 दिवस माझा व्हिडिओ पण आला नाही, कारण लॉंग व्हिडिओ टाकायचे म्हणलं ना आपण. एकतर लॉंग व्हिडिओ आता मध्ये चालू केलेत मी, शॉर्ट्स होते माझे पहिले. पण शॉर्ट्स आता जास्त टाकत नाही मी, लॉंग व्हिडिओ टाकते. तर असं आता भरपूर पसारा वगैरे पडलाय तर ती सगळं काढून घेते. पण म्हणलं पसारा एकदा काढत बसला ना तर भरपूर वेळ होतोय, कारण त्याची कामं करत बसलो ना आपण, वरची सगळी पसारा काढणे, भांडी लावणे, तर ह्या कामाला भरपूर असा वेळ जातोय. मग काय टायमिंग मला पुरणार नाही. म्हणून मी काय केलं, पहिलं म्हटलं स्वयंपाकाचं सगळं बघून घ्यावं. तर माझी ना भाजी बनवायची राहिली होती आणि आज ना मला बनवायची होती हरभऱ्याची भाजी. मग मी काय केलं, पटपट असं लसूण वगैरे सोलून घेतला आणि 4-5 मिरच्या चिरून घेतल्या, छोट्या छोट्या मिरचीचं पीस केलं. त्याच्यानंतर मिरच्या वगैरे सगळं लसूण मिरच्या मस्त असं तेलात तळून घेतलं. त्याच्यानंतर तळून झालं की त्याच्यात थोडंसं काळं तिखट आणि पाणी टाकून घेतलं आणि थोडीशी मटकीची डाळ टाकली आणि सगळं शिजून झालं ना त्याच्यात जी काय वाळलेली हरभऱ्याची भाजी होती ना ती उकळल्यानंतर त्यात टाकून घेतली बघा. तर तसं केलं ना तर काय होतंय, हरभऱ्याची ओल्या भाजीपेक्षा छान टेस्टी येते बघा गरगट्याला. तर ज्यावेळेस हरभऱ्याची भाजी खायची इच्छा होते ना तर आम्ही अशा प्रकारे भाजी बनवतो. म्हणजे हरभऱ्याच्या भाजीचं असं एकदम स्टोर करून ठेवलं ना आपण तर ती वर्षभर खराब होत नाही आणि आपल्याला अधूनमधून कधी आठवण आली तर आपण करून खाऊ शकतो. तसे ओल्या भाजीचं एकदा शिजन गेलं ना ते परत भेटत नाही. तर जोपर्यंत शिजन असतोय तोपर्यंत आम्ही ती तव्यातली भाजी करून खातो, म्हणजे ओली असते ती. आणि ज्यावेळेस ती शिजून निघून जातोय त्यावेळेस स्टोरेज करून ठेवलेली खायची, असं असते मग ते. मग त्याच्यानंतर भरपूर अशी पुढं कामं होती, म्हणलं चला आता पटपट उरकून घेतलं तर मग दिवसभराचं एकदाच सगळी कामं होऊन जातात. तसं रस वगैरे बनवायचा होता आंब्याचा, पण म्हणलं चला सुरुवातीला पहिलं लय घाण झालेलं आहे पूर्ण किचन, तर थोडंसं किचन वगैरे साफ करून घ्यावं, मग नंतर न रस बनवून घ्यावा. तर काय झालं माहिती का, माझ्या पहिल्याच भरण्या होत्या, पण माझ्या माहेरून पण मला थोड्याशा भरण्या माझ्या मम्मीला ना दिल्या होत्या. आपण का आपलं कसं असते माहिती का, आपल्या घरी किती पण असलं ना तर थोडं आईने काय दिलं ना तर आपल्याला वेगळाच आनंद असतो बघा. तर ते सगळ्या भरण्या जुन्या काढून देत नाही मी, तिनं दिल्या ज्या भरण्या होत्या ना ती त्याच्यामध्ये सगळे डाळ वगैरे जे काय माझं सामान होतं ते भरून ठेवलं. आणि दुसऱ्याच्या भरण्या होत्या ना माझं त्याची दुसरी जागा मी फिक्स केली. आणि ही जे ना कंटिन्यू मी वापरते ना वस्तू, जिरे मोहरी आपलं काळं तिखट घरचा मसाला, ह्याच्यासाठी इथं जागा मी म्हणजे इथं त्याची जागा फिक्स केलेली आहे. कारण कसं आहे आपल्याला सोपं पडतंय की तिथल्या तिथं घ्यायचं आणि पटकन तिथल्या तिथं ठेवता येते आणि जास्त म्हणजे अशी ना आपली दगदग होत नाही बघा. तर जे काय मोठ्या मला जे काय किराणा बाजारामध्ये भरण्या भेटल्या होत्या ना सोसायटीच्या वगैरे, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असं तांदूळ साखर शेंगदाणे बसतात. तर सगळं ते मी असं व्यवस्थित भरून ठेवलेलं आहे. सगळ्या भरण्या घासून घेतल्या. आणि गावावरून आलं ना आपलं घर अगोदर किती पण स्वच्छ असू द्या, आपण गावावरून आलं की थोडंसं एका वेळेस आपण घर स्वच्छ केलं तर एकदम असं मस्त वाटते आणि फ्रेश वाटते घरात बघा. तर सगळं जुनं भरण्या मी चेंज केल्या आणि त्या भरण्यात सुद्धा मी वेगळं सामान ठेवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर म्हटलं आता थोडंसं रस बनवून घेते, कारण कसं आहे आता आंबे पण गावावरून भरपूर आणले होते आणि पोरांना रस म्हणलं ना तर रोज केला तर ती कंटाळ करत नाहीत बघा. तर मग रस बनवून घेतला आणि याच्यात ना
जास्त असं म्हणजे साखर वगैरे टाकायची काही गरज नव्हती. मी थोडीशी अगदी नॉर्मल साखर टाकलेली आहे, कारण आंबे ऑलरेडी भरपूर गोड होते. तर मग काय केलं, त्यात थोडंसंच पाणी पण टाकलं, कारण कसं आहे आता घरचे आंबे म्हणलं की एवढं काय आपण हे करत नाही, तर भरपूर आहेत म्हणलं थोडंसंच ज्यावेळेस आपल्याला खायचं आहे त्या टायमिंगला थोडासा असं करून घ्यावा. कारण रात्री पण केलेलं होतं, मग सकाळी ना फक्त 2 वाट्या करून घेतला. आणि म्हणलं पोरं पण ना सारखं सारखं केलं ना तर मग ताजं फ्रेश आणि फ्रीजमध्ये ठेवलं की थंड छान लागते. मग त्याच्यानंतर थोडंसं दुपारची वेळ होती, मग म्हणलं चला स्वयंपाक झालता, पण चहा वगैरे थोडं काही घेतला नव्हता, थोडंसं म्हणलं कॉफी बनवून घ्यावी, तर ती त्यांनी दोघांनी त्यांच्यासाठी बनवली. मग मी काय केलं, माझ्यासाठी चहाला ठेवलं आणि माझी मी चहा घेतला. त्यांना काही चहा घ्यायचा नव्हता, त्यांनी मग असं जी कॉफीची काही पाकिट होती ना, ती कॉफीच्या पाकिटामध्ये त्यांनी कॉफी बनवून घेतली. त्यांचं कसं असते माहिती का, एक दिवशी कॉफी एक दिवशी दूध, पोरांचं असं असते काय त्यांना आवडेल त्यांच्याप्रमाणे ते खात असतात. तर आता सुट्टे ते तर त्यांना टायमिंग भेटतोय, तर असं वेगवेगळं काय काय करत असते. ती काय तयार केले ग त्यात पूर्वा? रसना एकदम फॅन्टसारखं लागायलाय. होय, काय टाकले त्या रसनात? काय टाकले? आहे ना, एवढा ग्लास भरून पाणी घ्यायचं, त्यात एक पुडी रसनाची टाकायची आणि त्यानंतर ह्यात 4 चमचे साखर टाकायची. होय, छानच तयार केले, मस्तच. दादा जेवायला आणायला गेलं का मला? त्याच्यानंतर मग म्हणलं थोडासा वेळ झाला तर थोडंसं जेवण वगैरे करून घ्यावं. मग जेवणामध्ये ना मला ना हरभऱ्याची भाजीला एकदम आवडते बघा, कारण मला लहानपणापासून हरभऱ्याची भाजी ना आम्ही खेडेगावात राहत असल्यामुळं आवडते, तर ती मी अधूनमधून बनवत असते थोडीशी. तर जेवण वगैरे असं करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना इकडं बघा काय चाललंय, एक झालं ना एक ह्यांचं खायचं आणि हे चाललेलंच असते. रसना झाली की कॉफी, कॉफी झाली की रसना, असं यांचं चाललेलंच असते. आणि एकामेकाला दाखवत चिडवत हे खात असते दिवस असा, म्हणजे सुट्टीचं ना असो. तर थोडीशी फळीला भांडी वगैरे लावून घ्यायची होती. म्हटलं आता पडलं ना तर दिवसभर हे पसारा असाच पडणार आहे, तर एकदा एक दिवशी पसारा काढला ना तर अख्खा पसारा काढण्यातच आपला अख्खा दिवस जात असतोय. तर म्हटलं जाऊ दे, 1-2 दिवस जातील, पण महिन्याभराचं परत किचन एकदम साफ आणि एकदम स्वच्छ राहते. तर मी ना पसारा असा पूर्ण काढल्यामुळं काय करावं काय सुचत नाही बघा, कारण भरपूर पसारा एकदम काढलं ना तर असंच होतंय. तर असो, इथंच व्हिडिओ एंड करते. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.